तर ज्या नेत्यांच्या मागे आतापर्यंत ताफे फिरत होते ना, त्याला कात्री लागली आहे। एवढंच नाही तर नेत्यांच्या गाड्यांना आता ब्रेक सुद्धा लागला। कदाचित आता हे लोन सामान्य माणसापर्यंत येईल। देशातल्या अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारची नियमावली सुद्धा इंधन बचतीच्या संदर्भातली येऊ लागली आहे। मग राज्यामध्ये सुद्धा आज मुख्यमंत्र्यांनी थेट बुलेटवरून प्रवास केला आणि ते विधान भवनात पोहोचले, मंत्रालयात पोहोचले। काही नेत्यांनी पुन्हा ताफा कमी केल्याचं सांगितलं, पण या सगळ्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर कान टोचले। गुरुवारी विधिमंडळ परिसरात हे चित्र पाहायला मिळालं। कुणी बाईकवरून, इलेक्ट्रिक कारमधून, कुणी चक्क चालत पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत होतं। मध्य पूर्वेतल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना परकीय चलन वाचवण्यासाठी काटकसर करण्याचं आवाहन केलं होतं। पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान भवनात थेट बुलेटवरून प्रवेश केला। मुख्यमंत्री फडणवीस चालवत असलेल्या बुलेटवर आशिष शेलार त्यांच्या मागे बसले। विधान भवनात विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बुलेटवरून मंत्रालयात पोहोचले। बुलेटवरून मुख्यमंत्री फडणवीस मंत्रालयातून निघाले। मंत्रालय ते वर्षा बंगल्यापर्यंतचा प्रवास मुख्यमंत्र्यांनी बुलेटवरून केला। आम्ही आता आमचे कॉन्व्हॉय देखील सगळ्यांचे कमी केलेले आहेत। सगळ्यांचे जे काही परदेश प्रवास आहेत ते देखील आम्ही आता सगळ्यांचे रद्द केलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे इंधन बचत कशी करता येईल, परकीय चलन बचत कशी करता येईल, हाही आमचा प्रयत्न असेल। राज्य मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे MG कंपनीची इलेक्ट्रिक कार घेऊन दाखल झाले। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा टेस्ला या आलिशान इलेक्ट्रिक कारमधून मंत्रालयात आले। उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही इलेक्ट्रिक कारचा वापर केला। राज्यातल्या अनेक नेत्यांनी आपल्या कारच्या ताफ्यात कपात केली। सुरक्षा विषयक जेवढ्या आवश्यक गाड्या आहेत तेवढ्या ताफ्यामध्ये आहेत, बाकी गाड्या कमी झालेल्या आहेत। त्यामुळे डिझेल पेट्रोलची बचत करणं हे प्रधानमंत्री महोदयांनी देशहिताचं, राष्ट्रहिताचा जो निर्णय घेतलेला आहे, यांनी जो अपील केलेला आहे, आवाहन केलेलं आहे, त्याला देशातल्या सगळ्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे। अशा नातवंडांसाठी ही मी गाडी जी आहे ती घेतलेली आहे आणि ह्या पर्यावरणपूरक गाडीच्या माध्यमातून लहानपणापासून विद्यार्थी दशेमध्ये जे विद्यार्थी असतील त्यांनाच पर्यावरणपूरक गाड्यांचा जो एक मेसेज आहे तो देण्याचा मी प्रयत्न केला होता। परंतु त्यावेळेस लोकांनी मला ट्रोल केलं। काही लोकांनी सांगितलं की प्रत्येकजण त्या टेस्ला घेऊ शकत नाही, वस्तुस्थिती आहे। परंतु तरीसुद्धा आज टेस्ला गाडीच्या माध्यमातून मी मंत्रालयामध्ये ज्यावेळेस कॅबिनेटची बैठक होती त्या ठिकाणी आलो। पण ह्या पुढे तुम्हाला जाऊन सांगतो की शेवटी EV कार ही टेम्पररी सोल्युशन आजच्या तारखेला आहे। मंत्री नितेश राणेंनी तर कारचा वापर न करता थेट चालत विधान भवन गाठलं। नितेश राणे आपल्या बंगल्यातून चालत विधान भवनात पोहोचले। हे कुठल्या पक्षाचा नेता म्हणून केलेलं नाहीये, देश हितासाठी हे सगळे आवाहन केलेलं आहे आणि म्हणून नागरिक म्हणून आपण त्या आव्हानाला छोटासा हा प्रतिसाद देणं हे अत्यंत गरजेचं आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी खासगी बसनं प्रवास करत पालखी मार्गाची पाहणी केली। कारचा वापर करण्याच्या ऐवजी नितीन गडकरींनी बसनं प्रवास करत पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला। या युद्धजन्य परिस्थितीमध्ये याचं शॉर्टेज पण आहे, रेटही वाढले आहे आणि म्हणून या सगळ्याकरता आपल्याला आता आपण बचत केली पाहिजे असं प्रधानमंत्री आवाहन केलं जे राष्ट्रहिताकरता। मी पण त्याप्रमाणे या रस्त्यावरून जात असताना याची काळजी घेतो। सत्ताधाऱ्यांच्या या काटकसरीच्या धोरणावर शरद पवार यांनी कानपिचक्या दिल्या। माहिती नाही सर, हे किती दिवस टिकणार आहे आणि ते
सिंबॉलिक 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी असेल तर काही फरक पडणार नाही. पण खरंच पाहणार म्हणजे आता आज मी पाहिलं देवेंद्र फडणवीस अंतराळामध्ये मोटरसायकलवरून आले, तर उद्यापासून अंतराळामध्ये ते मोटरसायकलवरूनच आले तर अधिक गांभीर्याने घेतले. दरम्यान सत्ताधाऱ्यांनी पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या आवाहनाला दिलेल्या प्रतिसादावर विरोधकांनी निशाणा साधला. बैठकीला, मंत्रिमंडळाच्या बैठकीला चालत गेले, कुणी अजून काय केलं, कुणी अजून सायकलवर गेलं, बरंच काय झालं. मला असं वाटतं की त्यांनी आता सुरुवात केली असेल तर अशीच सुरुवात कायम त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. एकाच दिवशी फक्त बातम्या होण्यासाठी ते करत असतील तर ते योग्य नाही. त्याच्यात नियंत्रण, सत्यता, खरेपणा आला पाहिजे, नाटकबाजी नसलं पाहिजे. एवढं काही वेळ नाही की रोजच मुख्यमंत्र्यांनी बुलेटवर यावं असं मीही म्हणणार नाही. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री, त्यांनाही त्या सुविधा, त्यांनाही ती सुरक्षा ही असलीच पाहिजे. त्याच्याविषयी काही दुमत असायचं काही कारण नाही आहे. पण त्यांचे जे बगलवरचे राज्यमंत्री त्यांचे चार्टर प्लेनने फिरतात, हे तर तुम्ही थांबू शकता. ज्याला कुत्रं खात नाही अशा लोकांना तुमच्या 2-2 गाड्या पोलिसांच्या संरक्षण करतात, त्या तुम्ही थांबवू शकता. मुख्यमंत्र्यांना उलट आव्हान आहे, त्यांनी त्यांच्या बगलबच्च्यांना आवरावं. त्यांचे बगलबच्चे जे सिक्युरिटीच्या 5-5 गाड्या मागे घेऊन फिरत आहेत, जे मंत्रिमंडळात असतील, साध्या साध्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील Y+ सिक्युरिटी आहे, पोलिसांच्या 2-2 गाड्या आहेत. मला असं वाटतं की हा खर्च पहिला त्यांनी आवरला पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी काटकसरीला सुरुवात केली, पण आगामी वर्षभर यात सातत्य राहणार आहे का, की केवळ काही दिवसांपुरती ही काटकसर केली जाणार आहे, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.